हाय एव्हरीवन, अगेन शैलेश. आजचा कितवा दिवस आहे मोजला नाही आहे. बरेच दिवस झाले घरी आहे. छोटा मोठा काम करून करून स्वतःला मोटिवेट करून करून दिवस ढकलतो आहे. हा टाईम स्टार्ट झाला. भीती नाही म्हणता येणार, पण त्रास जाणवायला लागला आहे. खूप चिडचिड व्हायला लागली आहे. कामामध्ये खूप काही गोष्टीमध्ये परिणाम व्हायला लागला आहे. घरामध्ये आहे त्या गोष्टी वापरून संपल्या. काल बाहेर गेलो होतो आणि टमाटो वगैरे आणलं होतं. आज घराबाहेर नाही गेलो आहे. थोडं अपसेट आहे. 2-3 दिवस झाले खूप लो फील करतो आहे. खूप लोकांना मोटिवेट करायचा प्रयत्न करत होतो की बाबा घरी राहा, घराच्या बाहेर जाऊ नका. आजही तेच आवाहन करेन मी की तुम्ही घरी राहा, घराच्या बाहेर जाऊ नका. थोडं लो फील होईल, थोडं चिडचिड होईल. मूवी बघा. मी सध्या मूवी बघतो आहे. ॲमेझॉन प्राईमवरती मी लॉग इन करून थोडेफार मूवी बघतो आहे, जे एंटरटेनमेंट वगैरे होतं. थोडं प्रयत्न करतो आहे लोकांशी बोलायचा. 1-2 लोकांना व्हिडिओ कॉल करून बोलणं केलं. बट सिच्युएशन आता घरी राहून ना खूप थोडंसं असा चिडचिड नाही म्हणता येणार, पण ना खूप दिवस झाले आता मी घरी आहे. इतके दिवस घरी राहायची मला सवय नाही आहे आणि आता आतून खूप असा एकटेपणा जाणीव व्हायला लागला आहे. मी एकटा कधी राहिलो नाही आहे आणि हा एकटेपणा आता त्रास द्यायला लागला आहे. 2-4 दिवस व्हिडिओ बनवतो आहे आणि अपलोड करत नाही आहे, कारण की अपलोड करायसाठी माझ्याकडे काहीच नाही आहे. खूप सिच्युएशन खराब आहे जगामध्ये. जगाचे आकडे बघून खूप डिफिकल्ट टाईम आहे याची जाणीव होते. आणि आपल्या देशाचे जरी आकडे पाहिले तर गेल्या 24 तासामध्ये खूप वाढलेले आहेत आणि देव न करू हे आणखीन वाढो. आणि जितकं होईल तेवढे प्रिकॉशन्स घ्या. प्लीज घरी राहा. आज मोदी साहेबांनी सांगितलं होतं की घरात दिवे लावा. लोकांनी बाहेर येऊन दिवे लावले, फटाकड्या फोडल्या, त्याच्यानंतर मग कंदिली लावल्या. काही ठिकाणी आग लागली, काही लोकांनी बँड वाजवले. हे सगळं स्टॉप केलं पाहिजे. सिरियसली आपण सिरियस नाही आहोत. आपण या जे सिच्युएशन आहे बाहेर त्याच्याबद्दल आपण सिरियसली नाही घेत आहोत. खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे. प्लीज घरी राहा. ही विनंती आहे तुम्हाला, कारण की ह्याचे परिणाम स्वतःला भोगावे लागणार आहेत, स्वतःच्या कुटुंबाला भोगावे लागणार आहेत. दुसरा कोणीही ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू शकणार नाही. तुम्हाला मदत करू शकता घरी राहून. जर घराबाहेर गेलात तर बाहेर कोणीही कोरोना बाधित असेल त्याच्या संपर्कात येताच तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला पण कोरोना होणार. मी कुणाला घाबरवत नाही आहे. परिस्थितीची जाणीव देतो आहे आणि परिस्थितीची जाणीव सगळ्यांना असणं गरजेचं आहे. आणि जर ती नसेल तर त्याचं नुकसान हे स्वतःचं असेलच, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं असेल. म्हणून जरी हे लो टाईम आहे, लोकांना लो फील करतं आहे, मलासुद्धा करतं आहे. मी अक्षरशः वैतागलो आहे घरामध्ये, पण मी बाहेर जाणार नाही आहे. हे पण दिवस जातील. जगामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी झाल्या. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रसंग येऊन गेलेत, मोठे प्रसंग येऊन गेलेत, पण ते गेलेत. त्याच प्रकारे हेही प्रसंग जाऊ शकतं. पण तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीने घरी राहून, घराच्या बाहेर न पडता या गोष्टीला लढा दिला पाहिजे. प्लीज घरी राहा. ज्यांचे पॅरेंट्स घरी आहे, आय एम टेलिंग यू, यू आर द लकीएस्ट वन. ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या पॅरेंट्सबरोबर बोलताय. थोडं का होईना कोणत्या विषयावरती तुमचं बोलणं होतं आहे. माझ्यासारखी काही लोकं असतील जे स्वतः ते कुठे कामानिमित्त वेगळे राहत असतील, त्यांची परिस्थिती मी समजू शकतो. पण प्लीज जे पॅरेंट्स बरोबर आहेत, प्लीज पॅरेंट्सबरोबर
राहा, मित्र बनवा, ओल्ड गोष्टींवरती बोला. खूप काय आहे बोलण्यासारखं. मी एकटा राहून स्वतःसोबतही खूप बडबड करतो, लोकांना फोन करतो, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण मला सगळ्यांना हेच आव्हान द्यावं असं वाटतं की प्लीज तुम्ही गंभीरतेने या गोष्टीला घ्या. इतर देशांची प्लीज न्यूज वाचा, त्याच्यामध्ये त्यांची परिस्थिती बघा. अमेरिकासारखा देश, त्या देशामध्ये मृत्यूंचा आकडा बघा. कोरोनाचा लागवड किती झाली आहे, किती लोकांना लागत झाले ते पहा. फक्त इटली करत बसाल की मला इटलीमध्ये झालं. इराण, बाकी इतर देश बघा. चायनामध्ये काय झालं, चायनामध्ये रिकव्हरी झाली वगैरे. दॅट इज अनदर थिंग. व्हॉट इज अबाउट इंडिया, वी हॅव टू थिंक अबाउट इट. बिकॉज इंडियामध्ये आपल्याकडे तेवढं मेडिकल फॅसिलिटी चांगली नाही आहेत. ह्या गोष्टीला आपल्याला नाकारता येणार नाही. ते लोक जरी त्या गोष्टीला प्रयत्न करत आहेत, जोमाने लागलेत. खूप सरकार लक्ष देते, केंद्र सरकार असो, आपलं राज्य सरकार असो. ह्या दोन्ही सरकार आपल्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत की हे सगळं आटोक्यात आलं पाहिजे. प्लीज तुम्ही घरी राहा, घराच्या बाहेर पडू नका. कुठच्याच प्रकारचा त्रास जर जाणवत असेल तर प्लीज तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःचा बचाव करा. प्लीज कोरोना टेस्ट करायला सांगतील. काही लोक तुमच्या घरी येऊन टेस्टिंग करतील, कारण की तेही कदाचित कुठेतरी चालू केलेलं आहे. कारण की मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ऋतिकने हे शेअर केलं होतं. तर प्लीज तुम्ही घरी राहा. प्लीज काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. गुड नाईट.